ऑर्डरला जाताना माझं एवढं खाणं पिणं झालं की अक्षरशः माझ्या पोटात दुखायला हॅलो गाईज, तुम्ही परवा ज्या ब्राईडच्या मेहंदीचा ब्लॉग बघितला, तर आज त्यांच्याकडे जायचं आहे आपल्याला, कारण त्यांचं उद्या लग्नाची ऑर्डर आहे. त्यासाठी आपण फर्स्ट सोलापूरला जाणार आहोत आणि तिथून त्यांच्यासोबत आपण आळंदीला जाणार आहोत. पण त्याआधी आपण सोलापूरला जाऊन थोडीशी शॉपिंग करणार आहोत. तर चला. तर मी इथे एसटी स्टँडला जायला रेडी झालेले आहेत. भैया मला सोडायला येणार आहेत. तर तुम्ही बघू शकता गाईज, इथे बसमध्ये किती गर्दी आहे. अशा गर्दीतून जाणं म्हणजे स्वतःच्याच नरड्यावर पाय देणं. तर आज 19 फेब्रुवारी असल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे इथं पूजन करत आहे. पण त्यापेक्षा तुम्हाला ही दोऱ्यापासून बनवलेली फ्रेम बघायला जास्त आवडेल. तर मी इथे शॉपिंग करायला या शॉप जवळ आलेले आहे. पण दुर्दैवाने हे शॉप अजून ओपन झालेलं नाहीये. मी अर्धा तास वेट केल्यानंतर हे शॉप उघडलं. मग झटापट मी माझं सामान घेतले आणि ब्राईड कडे निघाले. इथे आल्यानंतर मला कळलं की ब्राईड अजून पार्लर मध्ये बिझी आहे, त्याच्यामुळे मीही पार्लर मध्ये आले. पार्लर मधून आवरून लगेच आम्ही घरी आलो, कारण आम्हाला घरी येऊन पोटाची पूजा करायची होती. बरं झालं मी एकदाची पोट भरून जेवले, कारण मला तर असं वाटू लागलंय की दिवसभर मला आता हिच्याच मागे हिंडावं लागणार आहे. फर्स्ट टाइम असं होते की ब्राईड पुढे पुढे, मी तिच्या मागे मागे. इथं बघू शकता किती ऊन पडलेलं आहे आणि तशा उन्हात आम्ही तोंडाला ना स्कार्फ बांधलाय ना काही, तसंच चालत चाललो आहोत, कारण हिचे अजून बरीच शॉपिंग करायची बाकी राहिलेली आहे. तर इथे ब्राईड आणि ब्राईडची मम्मी पुढे चाललेले आहेत आणि माझ्याकडे हे सामान वागवायला दिलेलं आहे, कारण ती माझ्यासाठी ब्राईड नसून माझी स्कूल फ्रेंड आहे. तर आम्ही तिची सगळी शॉपिंग आवरून लास्ट म्हणजे चुडा घालायला आलो आहोत. त्यानंतर घरी येऊन आम्ही लगेच बॅग पॅकिंग केल्या आणि एकदाच निघालो बाबा. दिवसभर उन्हातानात वर वर भटकून एकदाच फायनली आम्ही निघालो आहोत. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय ना? हो, कारण मला आत्ता बसायला मिळाले. त्यानंतर इथे आम्ही थोड्याच वेळाने हॉटेलला आलेलो आहोत जेवण्यासाठी. कह रहे हैं इंद्रप्रस्थ, कहा थे इतनी देर व्यस्त. आता ह्यांना काय सांगावं बाबा, दिवसभर आम्ही काय काय केलं, कुठे कुठे भटकलो. तर इथलं इन्व्हायरमेंट बघून खरंच मनाला खूप शांती मिळाली, कारण इथे सगळं ग्रीन ग्रीन ट्रीज होते. आतलं सुद्धा भाग तुम्ही बघू शकता, सगळीकडे झाडे कुंड्या ठेवलेल्या आहेत. घर असो किंवा हॉटेल, पण झाडाशिवाय शोभा नसते बरं का. त्यानंतर आम्ही इथे सुद्धा पोट भरून जेवण केलं, कारण आधीच खाल्लेलं फिरून फिरूनच जिरलं होतं. तर चला मग हॉटेल इंद्रप्रस्थ, बाय बाय, भेटूया नंतर और चले हम हमारे मंजिल की ओर. त्यानंतर काही वेळाने ते संध्याकाळ झालेली आहे, म्हणून आम्ही इथे चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत, कारण संध्याकाळी चहाची तलब तर सर्वांनाच होते. चहा झाल्यानंतर काही वेळाने ते कॉफी पिण्याचा नंबर लागलेला आहे आणि मी इथं माझा ब्लॉग काढत असताना ब्राईडला वाटलं की मी इथे फोटो काढते, तिच्यामुळे बघू शकता ती सुद्धा पोज मारायला लागली, पण हिचा पचका झाला. त्यानंतर इथे आम्ही जेवायला थांबलेलो होतो, पण मी काही जेवले नाही. मी आपलं काम एक छोटी स्प्राईट आणि केक वरती चालवून घेतलं, कारण पोट खूप दुखत होतं यार. त्यानंतर इथं बघू शकता आम्ही आमच्या जिथे आम्हाला स्टे करायचं आहे तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि पोट दुखायचं अजूनही थांबलेलं नाहीये गाईज. तर चला मग आपण उद्या काय होतंय ते बघूया. मी चालले झोपायला. बाय बाय, गुड नाईट.